नमस्कार मित्रांनो, तुमचा सर्वांचाच हा प्रश्न होता की पुढे काय झालं, आपल्या माऊबद्दल जे झालं म्हणजे कोणीतरी मारलंय, ते कोणी मारलंय काय, हे जरा आपण संशोधन चालू होतं, पोलिसांशी वगैरे सर्वांशी बोलणं चालू होतं. ॲट दी एंड हेच झालं की म्हणजे एव्हिडन्स लागतो, कोणताही काही आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर एव्हिडन्स लागतो आणि आपल्याकडे एव्हिडन्स असा काही नाही. म्हणजे आपल्याला माऊ सकाळी भेटली आणि नंतर आम्ही बघितलं तरी ताट पण झाली होती, नंतर ठेवलं होतं, मुंग्या आल्या. हा म्हणजे संडासजवळ ती म्हणजे दरवाजा समोरच बाजूलाच ती सापडली. दोघे आम्हाला पण एवढं पण काय माहिती नाही ना की बाबा ती ठेवायला पाहिजे, डॉक्टरकडे पोस्टमॉर्टमचं एवढं काय आयडियाच नाही माहितीच नाही ना. म्हणजे जेवढे मी सध्या एवढे सुद्धा प्राणी म्हणजे असं काउंट नाही सांगू शकत, पण भरपूर प्राणी मी असे हे केलेत, दफन केलेत. म्हणजे रस्त्यावर वगैरे मला पडलेलं वगैरे मिळालं तर मी तसंच नाही सोडत, नेऊन पुरतो वगैरे त्यांना कुठेतरी मातीत वगैरे बीचवर ह्या साईडला. आपल्याला एवढी काय आयडियाच नाही. आम्ही म्हटलं सापडली, कुत्र्याने खाल्ली असेल, मग त्यामुळे आम्ही गेली म्हणजे सकाळी मी 9-9:30 वाजता राजवाडी बीचला आमच्या इथे दफन केले तिला. त्यानंतर मग हे सगळं झालं, आपण ॲनिमल कम्युनिकेशन वगैरे केलं. त्यानंतर असं समजलं की माणूस आहे. त्यानंतर पोलिसांशी वगैरे बोलणं झालं माझं. म्हणजे सगळ्यांनी मला हे कुडाळकर साहेब आहेत त्यांचा म्हणजे रेफरन्स दिला होता, आणि मग PSI आहेत ते, त्यांच्याशी वगैरे पण बोलणं झालं. त्यांना इंस्टाग्रामला मी मेसेज केला होता, पण त्यांनी काय बघितला नाही. मग त्यांचा आपल्याच एका फॉलोवरने मला नंबर दिला होता, मग त्यांच्याशी कॉलवर बोलणं झालं, त्यांना सगळी स्टोरी सांगितली. त्यांचं पण हेच म्हणणं आहे की भाई म्हणजे सिम्पल आहे, तुम्हाला काही प्रूव्ह करायचं असेल तर कोर्टासमोर एव्हिडन्स द्यावा लागतो, माणसाचं म्हणा की कोणाचं पण म्हणा, पण आपल्याकडे एव्हिडन्स नाही. आणि जर पोस्टमॉर्टम आता करायचं झालं तर ती जी बॉडी आपण पुरले ती परत बाहेर काढावी लागेल, मग ती पोस्टमॉर्टमला जाणार, ते कट वगैरे होणार, तो वेगळा त्रास आहे. त्याच्यामुळे म्हटलं, आई पण म्हणत होती की आता म्हणजे जे पुरलं आहे ना ते एकदा बाहेर काढलं की मग त्यांचा जो आत्मा असता तो भटकत राहतो. आता जे झालं ते झालं, आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि हिचं म्हणजे असं झालंय ना भाई, मी पहिल्यांदा हिला एवढं रडताना बघितलंय, पहिल्यांदा. आता काय बोलणार. आणि माझं दुर्भाग्य एवढं आहे की मला तिला रडतानाची व्हिडिओ काढायला लागते, रडतानाचा फोटो काढावा लागतो. काय बोलू आता, माझं तुम्हाला सांगता येत नाही. तुम्हाला असं वाटतं की हा भाई कंटेंट आहे, व्ह्यूज भेटल्यात तुला या बाबतीत, पण असं नाही. आम्ही व्ह्यूज साठी कधी काय केलंच नाही. व्ह्यूज साठी किंवा पैशासाठी आम्ही कुठची गोष्ट कधी केलीच नाही. पैशाचा विषय, पैशाचा आमच्या बरोबर विषयच नाही. आम्ही पैशाबरोबर माती खाणारे माणसं आहे. जरी भरी आम्ही परिस्थितीने सर्वसामान्य लोक आहोत, पण पैशासाठी आम्ही कुठची गोष्ट करत नाही. मेन म्हणजे लोकांचं एक करमणूक, मजा मस्ती. आता व्ह्यूज साठी असं कधी आम्ही म्हणजे असा विचारच नाही केला की माझी पहिली आयडी पण होती, जी पण असंच आम्ही काय ना काय व्हिडिओ टाकायचो. पहिले मी गाड्यांचे वगैरे व्हिडिओ टाकायचो, मग आपली माऊ आली, मग ही मस्ती करत राहायची, मी आपलं असंच काय नाही काय म्हणजे माझ्या टाकून द्यायचो. आणि आपल्या माऊची मी पहिलीच व्हिडिओ टाकलेली आंघोळीला घालतानाची, ती पहिलीच व्हिडिओ व्हायरल झालेली. 6 मिलियन व्ह्यू गेले होते. म्हणजे जे मी क्रिएटर आहेत, म्हणजे माझे पण मित्र रील्स वगैरे सिनेमॅटिक वगैरे बनवतात, त्यांनी असं झालं की भाई 6 मिलियन व्ह्यू म्हणजे एका क्रिएटरसाठी काय असतं हे मला त्या दिवशी समजलं होतं. आम्ही काय आपलं आंघोळ करते, घातली झाली, व्हिडिओ टाकली, बस एवढंच. किती 2 का 2.5 मिनिटाची व्हिडिओ होती, तरी पण ती 6 मिलियन व्ह्यू गेली. सांगताना एवढंच सांगेन की पोस्टमॉर्टम करायचं झालं तर बॉडी ती बाहेर काढावी लागेल. आणि आता तर ती नाही होणार म्हणा, म्हणजे जिथे हे झालंय पूर्ण सडली असणार, ती पुन्हा बाहेर नाही काढू शकत. असं जाऊ दे, आता जे झालं ते झालं, जे झालं ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. ह्याच्या पुढे काळजी 100% काळजी घेणार. आणि जर कोणाला भेटलाच तर त्याला जिथं आम्ही काढू. जसं ते मांजराकडून आम्ही याच्यामध्ये केलं, दफन केलं ना, तसं त्या माणसाला दफन केल्याशिवाय असं कोण भेटला म्हणजे जरा जरी आम्हाला कोणाची भेटली, आम्ही काय करू सांगता येणार नाही. पोकळ धमक्या नाही देत आम्ही. पोकळ धमक्या नाही आम्ही. म्हणजे कसं आहे माहितीये, आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत. आहोत सर्वसामान्य परिस्थितीमध्ये, आमच्याकडे तेवढा पैसा नाही किंवा काय नाही, पण आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहोत. आणि जर का आमच्या जीवावर कोण उठलं तर त्याचा जीव घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. गावी सुद्धा म्हणजे एक कोकणी माणूस जे जे करतो ते आम्ही सगळं करून झालोय. आता जे आहे जे त्यांनी केलंय त्याचा सत्यानाश होणार, एवढंच सांगेन तुम्हाला. कारण काय, मी माझ्या मुलांपेक्षा माझ्या मांजरीवरती मी प्रेम केलं. भाई एवढं रडत होती ना, मी सांगू नाही शकत तुम्हाला. आता थोडी ठीक आहे म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. आज पण गेली गेलेले लोणचं काय हो तुमची मांजर हे करता त्याच्यावर मग भरपूर मोठे विषयावरती इश्यू झाला.
ते बोलले काय ना तुम्ही स्वामींच्या चरणाजवळ सगळं ठेवा, सगळं काय ठीक होईल. लोक आपले सांत्वन करतात तेवढ्या पुरतं आपला हा करायचा, पण आपल्या मनातलं काय जात नाही ना. दुसरी मांजर आणायची म्हटली ना भाई, म्हणजे असं नाही की हा एक मेली तर दुसरी आणा. तिच्यासोबत जे अटॅचमेंट झाले ना, तिचं माझं तुमचं, ते दुसऱ्या मांजरीसोबत होईल की नाही ह्याची शंका आहे. त्याच्यामुळे ती म्हणते की आता नको सध्या मांजर वगैरे, आता सध्या नकोच म्हणून सांगते. कारण आज पण एक आलेली माझी मैत्रिणी म्हणजे तेव्हा आमच्याकडे मांजर आहे, तुमचा एक पोर आणून देऊ काय. सगळे डायरेक्ट घरी घेऊन येतात ते लोक. यांना ऍड्रेस कुठून भेटतो माहिती नाही, म्हणजे घरी हाही तुम्हाला घ्या मांजर असं सांगतात डायरेक्ट. ते तसं काय नसतं, पण ज्याच्याबरोबर आपलं प्रेम व्हायचं असतं त्याच्यावरतीच आपल्याला हे पाहिजे असतं. कोणी हल्ल्याने काय केला तसलं काही नसतं. आणि आम्ही तिला म्हणजे आणताना सुद्धा हे नाही केलेलं, म्हणजे ती एक आमचं ती तर स्टोरी टाकायची राहिलीच. म्हणजे आमचा हाऊसकीपिंग वाला मामा होता, त्याच्याकडून मी ती माऊ घेऊन आलेलो. ही तर आधी नकोच बोलत होती. पहिल्या दिवशी सांगितलंय मामा सकाळी तू बाहेर नको म्हणून. कारण का घरातली साफसफाई होता, तर मी पण घरात नसते, मी पण आपल्या पोटाच्या पाठी कुठं तरी आपला करत असते. मग काही बोललं सोड, आता आणले तर ठेवायला लागणार. आणि तेव्हा जर हे एवढं काय आम्ही नोटीस नाही केलं की डोळे वेगवेगळे आहेत, शेपटी अशी राऊंड आहे. आणि म्हणजे ती अशी ना लक्की होती, आली आणि चेंजिंग करके चली गई. असाच घराचा कायापालटच होत गेला, कायापालटच होत गेला, सगळं चांगलंच होत गेलं. म्हणून आम्ही मांजर आणली, म्हणून माझ्या मुलीने मोबाईल वरती पण सर्च केलं की बाबा बघूया माझ्या भावाने मांजर आणली आहे बाबा, काय म्हणजे सांगतात ना भरपूर जण की पाळलेली चांगली नसते, पण मांजरी लक्ष्मी असते. आणि ते तिने प्रूव्ह केलं, फिरत असते. आणि खरोखर ती लक्ष्मी झाली माझ्या घरात. कारण ती असताना पण तिने आम्हाला खूप हे करून दिलं, आणि आता नाही तरी काय बोलतो तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. बस एवढंच की तिला ज्याने केलंय ना, कोणी केलंय ह्याचं पण कन्फर्मेशन नाही, आणि तो कोण आहे ह्याचं पण कन्फर्मेशन नाही, आणि ते यापुढे होऊ पण नाही शकत. असं आहे, अंदाज म्हणजे काय करू नाही शकत. आम्हाला इथे राहायचं आहे, उगाच कोणावर क्रॉसिंग मध्ये आमचं जायचं नाही. आता बघा त्या मांजरीमुळे मांजर माझ्या जाळीतून गेली. आज मी एवढा पैसा खर्च करून मी नवीन जाळी लावून घेतली. म्हणजे आम्ही दुसरी मांजर जरी आणायची झाली समजा, किंवा काही जरी झालं, त्याचं सर्व प्रिपरेशन आता चालू आहे. तुम्हाला मी दाखवतो. ही झाडी दुसरी बसवली, म्हणजे पूर्ण ॲल्युमिनियमची झाडी बसवली. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ती तुम्हाला आवडेल. हे बघा, म्हणजे ही आईची फ्रेम आहे, आणि हे 2 पट्टे त्या आपल्या माऊचे आहेत, आणि हा जो एक पट्टा आहे तो त्या बोक्याचा आहे, जो आपल्या माऊसोबत मेलेला सापडला होता त्याचा आहे. तो पण मी काढून ठेवला होता, म्हटलं कोण आलं शोधत त्याची आठवण म्हणून त्याला द्यायला, पण कोण आलं नाही भाई. ठीक आहे, काही विषय नाही. वाट बघत होते आजच्या दिवसापर्यंत, पण वाट बघत होती कोणतरी कोणतरी विचार. आम्ही कसं, कारण आमचं मांजर हरवलं होतं तेव्हा अख्खा एरिया आम्ही सगळे 2-2 पोरं टोळी करून फिरत होतो की दिसलं तर सांगा. कारण बोका तो पाळलेला होता आणि पूर्ण माणसाळलेला होता तो भाई. मांजरी म्हणजे मांजरासारखाच होता आमच्या, एकदम शांत. त्याला तर मी रात्र बसून खेळत होतो, मला अजून पण आठवतंय. बस अजून काय बोलणार. आता काय आम्हाला जास्त काय याच्या पुढे विषयावरती का विषय चिघळवायचा नाही. झालं ते ऍक्सेप्ट करावं लागेल तुम्हाला पण आणि मला पण, आणि मेन म्हणजे हिला पण. हे आता सांगते ऍक्सेप्ट करायला पाहिजे, आणि नंतर मग आठवण स्वतःच म्हणजे रात्री व्हिडिओ बघत असते आणि रडत असते. बस. आणि माझं दुर्भाग्य आहे की मला म्हणजे रेकॉर्ड करून टाकावं लागतं की हा ही रडते. कारण ही जशी माझी आई आहे ना, तसं भाई फॉलोअर्स लोकांचं एवढं प्रेम आहे ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे फॉलोअर्स लोकांचा खूप सपोर्ट आहे. सोशल मीडिया बोलतात, सोशल मीडिया पॉवर ती काय असते ती मी या 4 दिवसात बघितली आता. म्हणजे त्या पोलीसवाल्या सरांचा नंबर माझ्याकडे नव्हता, आणि मेसेज करतो तो मेसेज ते बघत नाहीत. आणि माझं असं झालेलं की त्यांच्याशी बोलल्याशिवाय माझं असं हे होत नव्हतं. त्यांच्याशी बोललो, त्यांचं क्लिअर केलं जरा, बोललो हां ठीक आहे जाऊ द्या. बघूया आता दुसरी मांजर आणण्याचा विचार तर म्हणजे माझा तर आहे, म्हणजे मी आणू शकतो मांजरी. तर अशा पूर्ण मुंबई पुण्याच्या जेवढ्या मांजरी असतील ना, तेव्हा मी बघून झालो या 4 दिवसात. सगळ्यांनी मला इंस्टाला फोटो पाठवले, तुला कुठली पाहिजे का. म्हणजे आपल्या माऊसारखी थोडीफार सेम मांजर सुद्धा आहे, ती पण आपल्याला द्यायला तयार झाली. आणि सध्या आई म्हणते की कोणीच नको, नंतर पुढे बघूया. आणायची झाली तर तुम्हाला समजेलच. नवीन वर्षापासून होईल. आता ह्या 15 दिवस आता काय होणार नाही, आता सगळं काम होणार. सध्या स्टॉप आहे सगळ्या. तुमचं प्रेम एवढं आहे की भाई, म्हणजे रील्स वगैरे आम्ही स्टोरी वगैरे सध्या काय टाकत नाही, फक्त यूट्यूबच्या व्हिडिओ टाकतोय.
त्यात तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करता येते आम्हाला की कसं काय झालं. कारण तुम्हाला एक्सप्लेन असं नाही करत आहे तुम्ही, आम्ही तुम्हाला सांगतोय. कारण तुम्ही सुद्धा आमची फॅमिली आहात. आमच्या दुःखात जे सहभागी आहेत ना तेच आपले सगळे असतात. आमचेच आहेत. जे आपल्या ज्या दुःखात सहभागी आहेत ते लोकांनी आपले. आम्हाला एवढं सपोर्ट केला, एवढे फोन केले, एवढे मेसेज केले, ती लोक आमची आहेत. जी माझी खरोखर रक्ताची आहेत ना, होती, ती साधी फोन पण करत नाही. त्यांनी एकाने कोणी मला मेसेज केला नाही किंवा मला कोणी फोन केला नाही. ती सांगतात काय ती मांजरा घेऊन खेळतात, हे करतात, ते करतात, अशा टिंगटवाळकी गेली होती. त्या लोकांना मी भीक घालत नाही. जर ती माझी असो ना तर कोण पण असो, जी माझी टिंगटवाळकी गेली करतात त्यांना मी कधीच भीक नाही घालणार. आपले आणि कधी जी support माझी करत नाही. जातीची ना, माझ्या रक्ताची ना, माझी कोण ती लोक एवढी मला सपोर्ट करतायत ना, रस्त्यात ती आज भेटले माझी डायरेक्ट आहे. मिठी मारते. त्या एक काकी सरळ होत्या सरळ ना, भाजीला जरी गेलं तरी पण ती एक बिचारी माझी मैत्रीण होती, मी लोणचं वगैरे करत होते. बिचारी माणूस मेल्यावर कशी भेटतात तशी मिठी मारून रडत होती बिचारी. तेच आता बघू मग पुढे ती आपली आहेत कसं. ना, जी परक्या जीव आहे आणि वरची जीव ती- राहणार. परके वगैरे काय नसतं असं. तेच. जे आपले ते आपलेच असतात. म्हणजे आपण आपल्याशी कोणी कसं वागलं तरी आपण त्यांच्याशी चांगलंच वागायचं. आणि आपली लोक असतात ना त्यांना दुसऱ्या कोणाचा चांगलं झालेला बघवत नसतं. म्हणजे आपल्यापेक्षा दुसऱ्याने पुढे घ्यायला हे खरं. जाता कामा नये. मराठी त्यांचं माणूस. स्पर्धा असते. खेकडे कसे एका टोपलीत ठेवल्याच्या नंतर वर खेकडा चढायला गेला की त्याला खाली उडून पाडतात. ती परिस्थिती आपल्या मराठी लोकांची आहे, म्हणून ती सगळ्यामध्ये मागे राहिली आहे. ती स्वतः पण पुढे नाही जाणार आणि दुसऱ्याला पण पुढे जाताना बघणार नाही. पण आम्ही कोणाचं ऐकणार पण आहे आणि कोणाला आम्ही भीक पण घालत नाही. जरी मला कोणी खेचण्याचा प्रयत्न जरी केला तरी माझ्या पाठी माझे स्वामी खंबीरपणे उभे आहेत. मी कोणाला घाबरत नाही. एवढंच मी सर्व आहे बोलेन. भाई. किती काय झालं तरी आपली माऊ नाही आहे आज आपल्यासोबत. म्हणजे आम्ही डेली व्लॉगिंगला चालू करणार होतो. तो व्लॉग सुद्धा बनवला, एडिट नाही केला अजून. आणि दुसऱ्या दिवशीच असं झालं. आणि तिला आता म्हणजे घेऊन जाणार होतो फिरायला वगैरे. सगळं असं झालं होतं पण भाई हे अचानक झालं ना त्यामुळे. सगळी लोक सांगतात जाऊ दे, तुम्हाला कोणी खेचण्याचा प्रयत्न केला तुम्ही घाबरू नका. अरे पण तुम्ही दुसरी मांजर खेचण्याचा आणा. व्हायरल होतंय काय सगळं ठीक आहे भाई, पण मांजराला मारायचा काय विषय आहे. तेच त्यानंतर बघवत नव्हतं ना. ते ही आता एवढा पुढे गेले त्यांना माहिती येतं युट्यूबला त्यांचे एवढे व्हिडिओ गेले म्हणजे आता यांना पैसे येतात भरपूर. म्हणजे ही आमच्या पुढे जातली. आणि सगळे बोलतात नजर इज रिअल. भाई जे ऍक्टर लोक असतात, रोहित शर्मा, विराट कोहली, ह्यांना नाही नजर लागत, ह्यांना कोण मारत नाही. नजर असं काय नसतं रे भाई, सगळा नशिबाचा खेळ. आणि कलियुग आहे, कोण चांगला नाही. प्रत्येकाच्या मनात काय नाही काय आहेच, चालूच आहे. बस अजून काय नाही. ॲट दी एंड एवढंच आहे की सगळं झालं ना तरी आपली माऊ गेली आता आपल्याला सोडून. आणि हे आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागेल. येईल ती तिच्या रूपामध्येच येईल आणि परत आम्ही जसं होतं तसं परत आम्ही चालू करणार. पुन्हा म्हणजे आईचं प्रेम असं आहे ना, ती आता मांजरी सुद्धा दाखवायला येतात तर त्यांना पण ती म्हणजे भाषा लेवलला हे करते. पण तिचं एवढंच म्हणजे ती एकटी असेल ना, म्हणजे तिला मी एकटं पण नाही सोडू शकत. कामावर सुद्धा मी जात नाही. तर काय लोकांनी गावी गेले तेव्हा पण आमका विचारले नाही काय हो मांजरांचा का धंदो खोललास काय. म्हणजे माणूस आमचेच नातेवाईक. किती खालच्या लेवलचं बोलतात बघा. धंदा खोलला काय बोलणार. धंदो खोललास काय मांजरांचा. म्हणजे धंदा हा शब्द कुठच्या याला लावतात ते सुद्धा त्या लोकांना समजत नाही. जाऊ दे, मी काय जास्त याच्यावरती काय अजून मी बोलत नाही. पण मी जशी होती तशी परत माझ्या पहिल्या मांजरीला जसं प्रेम लावलं आणि जसं तुम्हाला आनंद दिला ना तसंच मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि मी एडिटर आणि आपल्या इन्स्टाच्या पेजचं नाव सुद्धा बदलणार आहे. बघू आता. बाहेरून सुद्धा आवाज येत असेल तुम्हाला, कारण आमच्या चाळीत चाळ कशाला म्हणतात, तिथे शांतता नसते. लहान पुरं वगैरे खेळायचं. मी त्या कामावर आलो तेव्हा अख्खी गाव दुनिया घरात जमलेली होती आणि गप्पा मारायला होती त्यांच्यासोबत. हे रडते परत बा, डोळ्यातून पाणी टपकतच राहते. ठीक आहे, काय विषय आहे. तर असं तुमचं प्रेम असू दे आणि तुम्हाला जास्तीत जास्त आनंदित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. बस एवढंच बोलतो. अजून काय असेल तर म्हणजे ते ॲन्युअल कम्युनिकेशन पुन्हा एकदा करायचं म्हणतात त्या, ज्यांनी केलं होतं लास्ट टाइम. त्याच्यामध्ये आता थोडं ह्याच्यात आहे, धसक्यात आहे आपले माऊ. त्याच्यामुळे थोड्या दिवसांनी एकदा बोलून बघू पुन्हा, अजून काय क्लिअर झालं तर. म्हणजे त्यांना मी असं म्हटलं की एकदा त्या माणसाचं क्लिअर काय समजलं ना की भाई ते लिगली नंतर आधी आम्ही आमचा वचपा काढून घेऊ, नंतर पुढचं पुढे बघून घेऊ, असा विषय. अजून काय क्लिअर झालं नाही. काय असेल तर मी तुम्हाला अपडेट देईन यावरच. बघू आता पुढची व्हिडिओ कधी येईल तेव्हा तुम्हाला समजेल. बस
हे सगळं मला असं फिल्म टाईप बनवत नाही जायचं की हा भाई आज हे झालं आज हे झालं. मला हे फक्त एवढं सांगायचं की भाई तुमचा एवढा सपोर्ट भेटतो ना. मी सुद्धा एक म्हणजे नॉर्मल 9 to 5 जॉबवाला बंद आहे. रील्स वगैरे आम्ही संध्याकाळी असं टाइमपाससाठी म्हणजे एक मनोरंजन म्हणून करत होतो असंच. म्हणजे लोकांचं असं नाही, लोकांचं नंतर, पण ही स्वतःचे व्हिडिओ बघून एवढी हसते ना. तुम्हाला ते BTS मध्ये मी दाखवलं असेल. म्हणजे स्वतःचे व्हिडिओ बघूनच ही खूप भारी, म्हणजे ही खुश आहे ना म्हणून मी सगळं करत होतो. पण आता ठीक आहे, बघू, भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. बाय बाय. नमस्कार. सायराम. बांधिलकीचा विषय काय? बांधिलकी. या काकींचं नावच आता चेंज झालंय. बांधिलकीचा विषय. तू तिकडे तुझं खाता बघ. हा, आणि हे बघा